नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या कर्जमुक्ती योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या वेळेस 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करत आहोत, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेली आहे। या योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे। ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे। 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती महाआयटी पोर्टलवर अपलोड केली आहे। जिल्हा बँकांच्या सर्व कर्ज खात्यांचे सहकार विभागाकडून लेखापरीक्षण झालं आहे। योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची माहितीही पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 7 जिल्ह्यांमधील 532 पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी SMS पाठवला जाईल। पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि बँकांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील। सर्व जिल्हा बँकांमधील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील। पुण्यामध्ये 3 उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय। पुणे, शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलंय। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। पायाभूत सुविधांच्या विकासामुळे 2030 पर्यंत पुणे देशाचं ग्रोथ इंजिन बनणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणामध्ये भारत टॅक्सी सेवेचा अधिकृत शुभारंभ पार पडला। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रवासी आणि चालकांसाठी भारत टॅक्सी हा प्रवासाचा नवा अध्याय आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना कमी दरामध्ये सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। एक नवीन मॉडेल हे या देशामध्ये भारत टॅक्सीच्या माध्यमातून तयार झालं की ज्याच्यामध्ये टॅक्सी चालक हे केवळ चालक नाही, ते मालकही आहेत आणि ते या सहकारी संस्थेचे शेअर होल्डर देखील आहेत। आलेला नफा हा डिव्हिडंडच्या रूपाने त्यांना देखील ट्रान्सफर होतोय आणि दुसरं कुठल्याही प्रकारचं सर्च प्राइसिंग याच्यामध्ये नाही, कुठल्याही प्रकारे हिडन कॉस्ट याच्यामध्ये नाही। मुंबईमध्ये क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलेलं आहे। AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत। या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावरती कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। यावेळेस प्रमुख अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती। पंढरपूरमध्ये आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे। वारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गंभीर रुग्णांसाठी एअर अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना कमी वेळामध्ये उच्चस्तरीय रुग्णालयात उपचार घेणं शक्य आहे। त्यामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम ठरली आहे। पंढरपूरमध्ये आषाढी वारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला। कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर शिंदेंनी 5 कोटींचा निधी जाहीर केला। वारी ही वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि आरोग्यदायक वारी व्हावी म्हणून सर्वांनी एकत्रितपणे काम करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। चंद्रभागा नदीमध्ये बोटीतून फेरफटका मारून ठिकठिकाणी केलेल्या सोयी सुविधांचा शिंदेंनी आढावा घेतलाय। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या 2 पुनर्विकासित रेल्वे स्थानकांचं लोकार्पण करण्यात आलं। बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा टप्पा आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार म्हणाल्या। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।